मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरला आपण सप्लिमेंटरी क्वांटिटी, derived quantity, their units, symbol, then conventions for the use of its units हे पण पाहिलेलं आपण. Today we have to see the dimensional analysis. आता डायमेन्शन अनालिसिस कशाला म्हणायचं आपण? अगोदर आपण डायमेन्शन म्हणजे काय, डायमेन्शन कशाला म्हणायचं आपण? सो डायमेन्शन मीन्स द पॉवर टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. तर आपण डायमेन्शन म्हणतो. प्रत्येक बेसिक क्वांटिटीचं किंवा फंडामेंटल क्वांटिटीचं एक सिम्बॉल ठरलेला आहे. अगोदर आपण डायमेन्शन याची डेफिनेशन अशी आहे. डायमेन्शन तर डायमेन्शन म्हणजे काय? द पॉवर टू विच द फंडामेंटल units are raised the power to which the fundamental units are raised to obtain the unit of that physical quantity. Are called as dimension. Dimension म्हणजे काय? द पॉवर टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी म्हणा किंवा दॅट फिजिकल क्वांटिटी म्हणा, आर कॉल्ड एज डायमेन्शन्स. सो प्रत्येक बेसिक क्वांटिटीला किंवा फंडामेंटल क्वांटिटीला एक ठराविक सिम्बॉल दिली आहे. लेंथ असेल, लेंथ त्याला आपण एल नोटेशन दिलेलं आहे. मास आहे तर आपण कॅपिटल एम, कारण बेसिक युनिट्स they will be denoted in capital letters. Length L डिनोट केला आहे. L for length, M for mass. टाइम आहे, टाइमला आपण T ने डिनोट केला आहे, कॅपिटल T. नंतर करंट आहे, करंटला आपण I ने डिनोट केलेला आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी याला आपण C ने डिनोट केला आहे. नंतर टेम्परेचर आहे, टेम्परेचर याला आपण K ने डिनोट केलेला आहे. अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे त्याला आपण मोल ने डिनोट केलेला आहे. So length denoted by L, mass denoted by M, time denoted by capital T, current denoted by capital I, luminous intensity C, temperature K and amount of substance mole मध्ये आपण डिनोट केलं आहे. So all the quantities they are in the written or in a square bracket. हे L आहे, लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, करंट आहे, टेम्परेचर आहे, नंतर इंटेन्सिटी असेल C असेल आणि आपण मोल सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मोल हे आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टर्म द्यायचे.
So these are the all basic quantity or basic term will be written in the square brackets. So these are the definition of dimensions, and symbol is length, mass, time, current, नंतर टेम्परेचर आहे, luminous intensity आहे, amount of substance आहे. So we have to see one by one dimensions, how to calculate dimensions. एखाद्या क्वांटिटीचं डायमेन्शन कसं काढायचं आपण हे आपल्याला शिकायचे. त्या अगोदर डायमेन्शनचे काही रूल्स आहेत. पहिला रूल्स काय या ठिकाणी, एखादं युनिट अब्सेंट असेल त्याचा पॉवर हा 0 घेता येतो. त्याचा पॉवर हा 0 घेतो. नंतर एखादी क्वांटिटी डिनॉमिनेटर मध्ये असेल तर या क्वांटिटीला आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट करता येतं. म्हणजे या क्वांटिटीचा पॉवर 1 आहे आणि हा पॉवर वर गेल्यानंतर हा -3 होतो. म्हणजे पॉवर विल बी शिफ्टेड इन डिनॉमिनेटर बाय निगेटिव्ह साइन. दुसरी एक क्वांटिटी आहे, किंवा आपण डायरेक्ट एखादी फिगर घेऊन किंवा एखादी क्वांटिटी घेऊन त्याचं डायमेन्शन काढू. अगोदर पहिली क्वांटिटी आपण घेऊ ती आहे एरिया. आता एरिया म्हणजे काय? एरिया इज डिफाइन्ड एज द प्रोडक्ट ऑफ लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ आणि ब्रेथचा प्रोडक्ट म्हणजेच एरिया आहे. सो लेंथ एरिया इक्वल टू हे लेंथ into breadth equal to length आपण आता सांगितलं L1 breadth L1 आहे. याचा पॉवर काही नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. जर पायासारखा असेल गुणाकारात घातांकाची बेरीज होते. सो इक्वल टू L². सो डायमेन्शन ऑफ एरिया इक्वल टू देयर इज अ मास इज absent. आता सांगितल्याप्रमाणे मास जर एखादी युनिटचा absent असेल त्याचा पॉवर 0 घ्यायचा आपल्याला. इथं लेंथ प्रेझेंट आहे त्याचा पॉवर 2 आहे म्हणजे 2 इन लेंथ आहे. आणि टाइम फॅक्टर हा 0 आहे म्हणजे t0 आहे. मग आपण t0 घेतले या ठिकाणी. सो द डायमेन्शन ऑफ एरिया इज m0 L2 t0. So this is the dimension of area. दुसरी क्वांटिटी आहे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम अगोदर आपल्याला डेफिनेशन माहित पाहिजे. व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया म्हणजे काय. तर व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम इज डिफाइन्ड एज द प्रोडक्ट ऑफ लेंथ, ब्रेथ अँड हाइट. सो इट इज अ प्रोडक्ट ऑफ लेंथ, breadth and height. Length is denoted by or symbol L1. breadth आहे त्याला पण आपण L1 घेतो. height आहे त्याला पण आपण L1 घेतो. जर पायासारखा असेल गुणाकार घातांकाची बेरीज होते 1 + 1 + 1 is 3 means L³ असे. So dimension of volume is equal to there is a mass is 0, length is 3, time is 0. so mass absent आहे, time absent आहे म्हणून 0 फॅक्टरचा पॉवर हा 0 आलेला आहे. आणि तो लेंथ प्रेझेंट आहे त्याचा पॉवर हा 3 आलेला आहे. तिसरी क्वांटिटी आहे डेन्सिटी आहे. डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज द मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास पर युनिट व्हॉल्यूम इज द डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम. एका क्वांटिटीवर दुसरी क्वांटिटी डिपेंड आहे लक्षात घ्या. एरिया साठी व्हॉल्यूम साठी एरिया लागतो.
डेन्सिटीसाठी व्हॉल्यूम लागतो, म्हणून एकमेकावर डिपेंडेंट क्वांटिटी आहेत. सो मास इज m1 आहे, व्हॉल्यूम L³ आहे, कारण आपण व्हॉल्यूमचं काढलेलं आहे या ठिकाणी. सो डेन्सिटी डिनोटेड बाय रो इक्वल टू मास इज प्रेझेंट. आणि हा पॉवर शिफ्ट करता येतो, हा प्लस पॉवर आहे, वर डिनॉमिनेटर मध्ये गेल्यानंतर तो प्लस मायनस होतो. हा पॉवर L⁻³ असेल, टाइम हा 0 असेल. सो डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज m1 L⁻³ and T⁻0. So this is the dimension of density आपण सांगतो. कारण डेन्सिटी इज द मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मास m1 आहे, व्हॉल्यूम लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट आहे, म्हणजे L³ आहे. सो m1 इंटू L⁻³ and T⁻0. So this is the dimension of density. चौथी क्वांटिटी आहे स्पीड आहे. स्पीड, तर स्पीड म्हणजे काय, स्पीड कशाला म्हणतो आपण, मी तुम्हाला युनिट काढते वेळी सांगितलेलं आहे स्पीड म्हणजे काय. तर स्पीड बरोबर डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. मग डिस्टन्स डिवाइड बाय टाइम आहे. डिस्टन्स आपण लेंथ मध्ये मोजतो आपण. सो इज L1, टाइम हा T1 आहे, टाइम प्रेझेंट आहे. सो स्पीड इक्वल टू, देयर इज अ मास इज absent, 0 फॅक्टर, 0 पावर्स, लेंथ इज 1 आणि हा पॉवर शिफ्ट करा वरी म्हणजे मायनस येईल. सो m⁻0 L⁻1 T⁻−1. सो दिस इज अ डायमेन्शन ऑफ स्पीड. पाचवा फॅक्टर आपण वेगळ्या फॉर्म मध्ये घेऊ आता, वेलॉसिटी. इथे डिस्टन्स आपण टाइम आहे, वेलॉसिटी म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय, वेलॉसिटी आहे. सो डिस्प्लेसमेंट ऑल्सो is measured in length is L1, time is T1 and velocity denoted by V. So V is equal to, there is a mass is 0, length is 1, time is -1. So this is the dimension of velocity. So speed and velocity dimension will be same. Current speed and velocity one and the same, only there is a distance covered by time to a distance covered by particles with respect to time आहे. velocity the rate of change of displacement with respect to time आहे. so displacement divided by time, displacement is L1 and displacement dimension L1 आहे, कारण डिस्टन्स आहे L1 आलं आणि टाइम आहे प्रेझेंट आहे तो T1 आहे. T1 हा फॅक्टर वर शिफ्ट केला मी -1 होतो, म्हणजे मास 0 आहे m0 L⁻1 T⁻−1. so this is the dimension of velocity आहे. The next quantity is acceleration. आता acceleration म्हणजे काय, acceleration means the rate of change of velocity with respect to time is the acceleration. So acceleration, change in velocity divided by time. तर चेंज इन वेलोसिटी डिवाइड बाय टाइम आहे. चेंज इन वेलोसिटी आपल्याला माहित आहे, तर L/T आहे, डिवाइड बाय टाइम आहे, हा T आहे. मग L डिवाइड बाय हा पॉवर खाली आला आणि तो झाला स्क्वायर, T स्क्वायर्स. सो एक्सेलरेशन डिनोटेड बाय स्मॉल a इक्वल टू इज L⁻1 T⁻−2 and dimension of acceleration is equal to, there is a mass is 0, length is 1 and time is -2. so these are the dimension of acceleration. so dimension of acceleration काय असेल, m0 L1 T-2. so this is the dimension of acceleration आहे. next one is a सातवी क्वांटिटी आहे
मोमेंटम तर मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम म्हणजे त्याला आपण संवेग म्हणतो, आपण ऍक्सेलरेशनला आपण त्वरण म्हणतो, मोमेंटमला आपण संवेग म्हणतो. तर मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम इज डिफाइंड बाय द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. सो प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी आहे, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी is equal to, momentum is denoted by p letters, mass is m1 आणि velocity आहे, velocity l by t आहे, velocity is the l by t आहे. The rate of change of displacement is time आहे. So there is a m1 l to the power 1 t to the power minus 1. So this is the dimension of momentum is denoted by p. Momentum is the product of mass and velocity. m1 velocity l by t आहे, m1 l to the power 1 आहे, t हा पॉवर वर गेला म्हणजे मायनस झाला, म्हणजे m1 l1 t to the power minus 1. So this is the dimension of momentum. Next one is a force आहे. फोर्स आपल्याला माहित आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ मास एंड एक्सेलरेशन. सो फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, मास इनटू एक्सेलरेशन. मास इज m1 आणि एक्सेलरेशन आहे, एक्सेलरेशनला आपण l to the power 1 आणि डिवाइड बाय t स्क्वेअर म्हणतो आपण. मग फोर्स डिनोटेड बाय कॅपिटल F in square bracket. So mass is 1 l to the power 1 t to the power हा पॉवर वर गेला आणि मायनस ने शिफ्ट झाला, म्हणजे फोर्स डायमेन्शन काय असेल, m1 l1 t to the power minus 2. So dimension of force is m1 l1 t to the power minus 2. कारण फोर्स काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडली, या एक्सेलरेशनची गरज पडलेली आहे. कारण मोमेंटम काढण्यासाठी कशाची गरज पडली, आपल्याला वेलोसिटीची गरज पडलेली आहे. म्हणजे हे सगळे एकमेकावर डिपेंडेंट आहेत फॅक्टर्स. एरिया काढला, एरिया आहे, व्हॉल्यूम आहे, डेन्सिटी आहे, स्पीड आहे, वेलोसिटी असेल, एक्सेलरेशन असेल, किंवा आपण त्याला मोमेंटम असेल, फोर्स असेल, हे एकमेकावर डिपेंडंट आहे. जर आपला फोर्सचं डायमेन्शन येत नसेल तर आपण स्ट्रेसचं काढू शकत नाहीये, प्रेशरचं काढू शकत नाहीये. आपल्याला मोमेंटम वेलोसिटी माहित नसेल तर आपण मोमेंटम काढू शकत नाहीये. आपल्याला वेलोसिटी माहित नसेल तर एक्सेलरेशन आपण काढू शकत नाहीये. त्यासाठी एकमेकावर डिपेंडंट चेंज आहे, म्हणजे पूर्वीपासून तुम्हाला पूर्ण डायमेन्शन केले पाहिजे. तर नेक्स्ट डायमेन्शन आहे इज वर्क. वर्क म्हणतो आपण. आता वर्क म्हणजे काय? वर्क इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स आपलं डायमेन्शन माहित आहे. काय डायमेन्शन आता आपण काढलेलंच आहे की m1 आहे, l1 आहे, t to the power minus 2 आहे. सो दिस इज डायमेन्शन ऑफ फोर्स आहे. नंतर डिस्प्लेसमेंट आहे. डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज l1, कारण लेंथ आहे. बघा, वर्क इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स डायमेन्शन आपल्याला माहित आहे m1 l1 t minus 2 आहे. डिस्प्लेसमेंटचे l1 आहे. सो डायमेन्शन ऑफ वर्क इज w इज इक्वल टू इन स्क्वेअर ब्रॅकेट m1 हा l1 आणि हा l1. जर पायासारखा असेल गुणाकार घाताकाची बेरीज होते 1 + 1 2 झाला, म्हणजे l to the power p झाला 2 आणि t to the power minus 2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ वर्क. डायमेन्शन ऑफ वर्क काय झालं, m1 l2 t minus 2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ वर्क असेल. नंतर द नेक्स्ट फॅक्टर इज एनर्जी आहे.
एनर्जी, 10 एनर्जी. तर एनर्जी म्हणजे काय? एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क, त्याला आपण एनर्जी म्हणतो आपण. तर एनर्जीचं डायमेन्शन काढण्यासाठी आणि कोणती एनर्जी असेल त्या ठिकाणी, कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, हीट एनर्जी असेल, लाईट एनर्जी असेल, कोणती एनर्जी असेल तर डायमेन्शन विल बी सेम. म्हणजे काय असेल तर एनर्जी इज इक्वल टू, आपण एक साधा फॉर्म्युला घेतला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेतला आपण, कायनेटिक एनर्जी. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क म्हणजे एनर्जी आहे, हाफ ऑफ एम इंटू व्ही स्क्वायर, हाफ ऑफ एम इंटू व्ही स्क्वायर. हे कायनेटिक एनर्जी आहे. मला याचं डायमेन्शन काढायचं आहे. पण आता तुम्ही मागे सांगितलं आहे की एनी नंबर, कॉन्स्टंट नंबर जो असतो इट हॅज नो डायमेन्शन. जे कॉन्स्टंट नंबर असतो इट हॅज नो डायमेन्शन. सो या हाफला डायमेन्शन नाही येत. मग डायमेन्शन कुणाचं येतात? डायमेन्शन ऑफ मास काय असेल की m1 आहे. डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटी डायमेन्शन माहित आहे L/T आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे, L/T आणि त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजेच काय झालं या ठिकाणी, सो मास इज 1 आणि इथं L स्क्वेअर आहे, सो L टू द पॉवर 2 आणि हा T टू द पॉवर 2 आहे, याला स्क्वेअर केलंय. इज इक्वल टू इज डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी, हे कायनेटिक एनर्जी इक्वल टू m टू द पॉवर 1 L टू द पॉवर 2, हा पॉवर वर शिफ्ट झाला म्हणजे मायनस झाला, सो m1 L2 T टू द पॉवर -2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ काय असेल एनर्जी असेल किंवा एनी टाइप ऑफ एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, हीट एनर्जी असेल, लाईट एनर्जी असेल, कोणत्याही एनर्जीचं डायमेन्शन काय असेल सेम असेल. सो m1 L2 T -2. आता एनर्जी आणि वर्क मध्ये फरक काय या ठिकाणी? वन अँड द सेम. कारण वर्क म्हणजे काय या ठिकाणी, वर्क इज डिफाइन्ड एज प्रोडक्ट ऑफ फोर्स इन डिस्प्लेसमेंट आहे. सो वर्क m1 L2 T -2 आहे आणि या ठिकाणी पण m1 L2 T -2 आहे. सो दिस इज द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क इज द एनर्जी. द नेक्स्ट वन इज 11 नंबर आहे आता पॉवर. पॉवर आहे. तर पॉवर म्हणजे काय? पॉवर इज द रेट ऑफ डुईंग वर्क, त्याला आपण पॉवर म्हणतो आपण. म्हणजे पॉवर इक्वल टू वर्क डिवाइड बाय टाइम. वर्क डिवाइड बाय टाइम म्हणजे पॉवर, किंवा वर्क डन डिवाइड बाय टाइम म्हणजे पॉवर. सो वर्क डन डिवाइड बाय टाइम इज द पॉवर. आता आपण वर्कचे डेफिनेशन काढले किंवा वर्कचं आपण डायमेन्शन काढलेलं आहे. ते डायमेन्शन वर्कचं काय आहे, m1 L2 T -2 आहे आणि डायमेन्शन ऑफ टाइम इज T1. हॅलो. सो पॉवर डिनोटेड बाय P is equal to mass is m1 L to the power 2 T to the power -2 आणि हा पॉवर वर गेला आणि तो मायनस मध्ये शिफ्ट झाला, हा प्लस पॉवर वर गेला आणि मायनस T to the power -1 झाला. सो डायमेन्शन ऑफ पॉवर इज m to the power 1 L to the power 2 T to the power -3. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ पॉवर. डायमेन्शन ऑफ पॉवर काय आहे त्या m1 L2 T to the power -3 आलेला आहे. सो पॉवर इज द रेट ऑफ डुईंग वर्क इज द पॉवर, किंवा वर्क अपॉन टाइम इज द पॉवर. वर्कचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे m1 L2 T -2 आहे, अपॉन टाइमचा T1 आहे. हा टाइमचा पॉवर हा शिफ्ट होतो वर डिनॉमिनेटर मध्ये P. सो डायमेन्शन ऑफ पॉवर P इज टू द पॉवर m1 L2 T to the power -2 आणि हा पॉवर वर शिफ्ट झाला -1. सो m1 L2 हा -2 आणि हा -1 प्लस होतो, म्हणजेच काय -3 झालं. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ पॉवर असेल. सो नेक्स्ट वन इज प्रेशर. व्हॉट इज माय प्रेशर? प्रेशर इज द फोर्स पर यूनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर आहे.
सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आहे. फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे. फोर्सचं डायमेन्शन मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे m1 L1 T-2 आहे डिवाइडेड बाय एरिया आहे इज L2. सो इज m to the power 1 L to the power 1 हा पॉवर वर गेला हे -2 झाला आणि हा पॉवर -2 आहे. हा L2 आहे तो वर गेला -2 झाला आणि इक्वल टू काय झालं m to the power 1 L to the power -1 and T to the power -2. So this is the dimension of pressure. हे आहे प्रेशर, डायमेन्शन ऑफ प्रेशर. कारण आपण पॉवरला आपण पीच लिहिलेला आहे, मोमेंट आपल्याला पीच लिहिलेला आहे आणि प्रेशरला आपण पी लिहितो, पण या ठिकाणी आपण डायरेक्ट आपण प्रेशर लिहितो. सो डायमेन्शन ऑफ प्रेशर इज m1 L to the power -1 and T to the power -2. This is the dimension of pressure. So next one is a impulse. Impulse म्हणजे काय? Impulse कशाला म्हणतो आपण? Impulse is defined as the product of force and time. Impulse is defined as the product of force and time. Force and time. Impulse म्हणजे काय? Product of force and time. कारण छोटे छोटे डेफिनेशन अशा फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचे या ठिकाणी. काय शिकलं? कारण डेफिनेशन ह्या वेगळ्या स्वरूपात आपल्याला म्हणता येतात, परंतु ऍक्च्युअल आपल्याला डायमेन्शन लिहिते वेळेस आपण या फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर आहे. इम्पल्स म्हणजे काय? फोर्स इंटू टाइम म्हणजेच इम्पल्स आहे. सो इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम आहे. फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे, ते आहे m1 L1 T-2 आहे इंटू टाइमचं डायमेन्शन आपल्याला T1 आहे. सो इज इक्वल टू m to the power 1 L to the power 1 T to the power -1. So these are the dimension of impulse. So impulse is denoted by I. So dimension of impulse is m1 L1 T-1. So this is the dimension of impulse. तर मित्रांनो हा चॅप्टर एवढा महत्त्वाचा आहे. या टॉपिकवरचे 2 प्रश्न तर हमखास नीट किंवा जेईला किंवा सीईटीला असतात. त्यासाठी हा टॉपिक मन लावून करा. कारण कालच्या नीट 2020 या परीक्षेमध्ये जे डायमेन्शन जे विचारलं होतं, सो डायमेन्शन ऑफ स्ट्रेस तुम्हाला विचारलेला आहे. सो डायमेन्शन ऑफ स्ट्रेस, स्ट्रेस म्हणजे काय? आपण प्रेशरचं पाहिलेलंच आहे. प्रेशर आणि स्ट्रेस वन अँड द सेम. तर स्ट्रेस काय आहे? स्ट्रेस म्हणजे अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया किंवा फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेस आहे. हा अप्लाइड फोर्स आहे, पर युनिट एरिया आहे. अप्लाइड फोर्स आपल्याला माहित आहे m1 L1 T-2 आहे आणि डिवाइड बाय एरिया आहे म्हणजे L2 आहे. इज इक्वल टू इज m to the power 1 L to the power हा L1 आहे, हा पॉवर वर गेला -2 झाला आणि हा T to the power -2. m1 L to the power 1 L to the power -2 हा प्लस पॉवर वर गेला शिफ्ट झाला मायनस झाला आणि T to the power -2 आहे. So is equal to m to the power 1 L to the power -1 T to the power -2. या -2 मधून 1 गेला म्हणजे -1 शिल्लक राहिला. So m to the power 1 L to the power -1 T to the power -2. So this is the dimension of stress. कालच्या नीटच्या परीक्षेला 4 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला होता. तर मित्रांनो प्रश्न सगळे सोपेच असतात, फक्त आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. कारण आता हा 4 मार्काचा क्वेश्चन राहू शकत नाही, कारण का सिंपल डायमेन्शन आहे, सिंपल डायमेन्शन विचारलेलं आहे. परंतु ज्यांनी सीईटीची तयारी केली असेल किंवा बोर्डाचा अभ्यास ज्यांनी केलेला असेल त्यांना हे डायमेन्शन इझी काढता येतं. त्यासाठी तुम्हाला 11वीतच तुम्ही थोडा प्रयत्न जास्त करा आणि डायमेन्शन कसं काढायचं की कोणतीही क्वांटिटी असो, कोणती फिजिक्समधला कुठलाही फॉर्म्युला घ्या, कोणती क्वांटिटी घ्या,
त्याचं डायमेन्शन तुम्हाला इझी काढता येतं. त्यासाठी फक्त एकमेकावर डिपेंडंट आहेत तर ते डायमेन्शन आपण काढण्यासाठी प्रयत्न करा आणि वेगवेगळे फॉर्म्युले घेऊन डायमेन्शन कसं काढायचं त्याचा देखील प्रॅक्टिस करा. तर आज आपण इथं थांबत आहोत.